एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। वहिनी हा ना नाही ठीक पेपर पेपर जरा उचलता का प्लीज? थँक्स। कपडे आहेत घनश्यामचे सगळे? हो बरं झालं तुम्ही सांगितलं जायला वेळ आहे म्हणून, म्हणजे नवीन कपडे घेता आले ना, नाही तर जुने द्यायला लागले असते। हो घनश्यामला सांगा मी घेतलेत म्हणावं कपडे नवीन। बर नाही तर त्याला वाटेल की कोणाचे कपडे पाठवलेत असे। आणि त्याला सांगा की फोन कर मला एखादा, म्हणजे साईज बरोबर आहे ना कपड्यांचा ते मला कळेल। वहिनी तुमचा निरोप नक्की देतो घनाला। थँक्स। एक 5 मिनिटं थांबा, आई एक डबा घेऊन येतात तर। नाही वहिनी प्लीज काहीच घाई नाहीये। आपला वासू आहे ना ऑफिस मधला, ऑफिस मध्ये वासू आहे। तुम्ही सांगितलं मला सकाळी वासू सांगितलं का मी तुम्हाला? हा तो वासू आहे, उद्या सकाळी फ्लाइट आहे त्याचं, टेक यू वन टाइम, काहीच प्रॉब्लेम नाहीये। बाकी वहिनी आय एम व्हेरी हॅपी फॉर घना। इतकी वर्ष प्रयत्न करतोय तो, म्हणजे माझ्या समोर त्याने एफर्ट्स घातले तर सगळे। माझ्या मते ही आयुष्यातली त्याच्या अत्यंत उत्तम अशी ऑपॉर्च्युनिटी आहे। आणि शेवटी वहिनी इथे ठेवलंय काय, सगळं तिथे आहे। पर्क्स, हेवी पॅकेज, कम्फर्ट सगळं तिथे आहे। इथे काय करप्शन, स्कॅम्स। तेच तर त्याला कोण सांगणार ना, पण त्याला कोण सांगणार? ठेवा ना डबा। हा इकडे पण संधी आहेत। आम्ही थकलो आता तुम्हीच बघा समजावून। मी काय समजवणार? तुम्ही काही समजवा। असं कसं? आपण आता बोललोय ते समजवा ना तुम्ही हवं तर। आपण हो समीर हो खरंच तू जरा सांग त्याला। हो सांगतो। बरं झालं तू आता परत आलास ते। तू आता थांबतोस का? जेवूनच जा हवं तर। जेवण हो नाही निघतो मी, कारण का तो वासू उद्या सकाळी चाललाय तो, त्यामुळे आज रात्रीच देतो ना त्याला बॅग। असं म्हणतोस? येतो मी। ये परत ये। हो नक्की नक्की येतो। थँक्यू। काय म्हणत होता ग तू? हे ना, हा तेच की आपल्या देशात काही कमी संधी उपलब्ध आहेत का? हो ना। बघ अख्ख्या या जगाला कळतंय घनाच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे कोणास ठाऊक। कोणाचा फोटो बना? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।